रामचंद्रांचा जन्माचा प्रसंग साजरा करायचा आहे आणि रामचंद्रांच्या नावाचा गजर करायचा. पुनर्वसु संवसंती नवमीला चैत्र शुद्ध पक्षात, पुनर्वसु संवसंती नवमीला चैत्र शुद्ध पक्षात, माध्यान्ही सरवी येता झाला अवतीर्ण जानकीनाथ. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. म्हणा म्हणा. 1911 सालापासून सुरू झालेला हा रामनवमी महोत्सव आज प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवाच्या जन्माच्या कीर्तनाच्या सांगतेनं संपन्न झाला आहे. आज रामनवमी महोत्सव बाबांच्या समक्षामध्ये स्वतः विश्वांनी पहिलं कीर्तन करून बाबांच्या समक्ष प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव साजरा केला. आणि आजसुद्धा साईबाबा संस्थांच्या तर्फे गोरठा संस्थांचे विक्रम महाराज गोरठेकर हे स्वतः या ठिकाणी येऊन त्यांनी रामजन्माचं कीर्तन करून आज रामजन्म महोत्सव हा असा साजरा करण्यात आलेला आहे. हिंदू मुस्लिमांचं ऐक्य करणारा, मानवता धर्म शिकवणारा हा प्रभू रामचंद्राचा रामजन्म महोत्सव स्वतः बाबांनी सुरू केलेला आहे की जयामणी जैसा भाव तया तैसा अनुभव या उक्तीप्रमाणे बाबा आजही प्रभू रामचंद्राच्या स्वरूपामध्ये दर्शन देत आहेत. आणि बाबांनी सांगितले की जात धर्म कुणीही पाळायचं नाही, सर्वांचा परमेश्वर एकच आहे. म्हणून सबका मालिक एक हा महामंत्र बाबांनी दिला. आणि तेच हिंदू यवना एक विभट आले तदैक्य करण्या भले, मशीद अग्नीला स्वीकारिले लीला भक्ता असं दाबावया. या अवतार सार्थक्याप्रमाणेच प्रभू रामचंद्राचा हा जन्मोत्सव सर्व धर्म समन्वित हा म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. आणि तो परंपरेनं साजरा करण्यात येतो. म्हणून तिन्ही उत्सवापेक्षा अनन्यसाधारण महत्त्व या रामनवमी जन्म महोत्सवाला आहे.